नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भोसे गावाच्या हद्दीत मालवाहू कंटेनर, ट्रक आणि स्विफ्ट मोटारीचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी दिनांक 5 मे 2026 रोजी दुपारी घडली. या विचित्र अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातातील वाहने रस्त्यातच आडवी झाल्यानं या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. चाकण उत्तर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. चाकण शिक्रापूर रस्त्याला रस्ता दुभाजक नसल्यानं आणि नागमोडी पळणे असल्याने या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांच्या घोषणांच्या पुढे न जाणारी कामे अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहेत. चाकण परिसरात विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई सोमवारी दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. प्रवीण अशोक प्रधान, वर्ष 22, राहणार महात्मा फुले नगर, चाकण याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई महेश कोळी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चाकण पठारवाडी रोडवर मोकळ्या जागेत ही कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून 50,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण 51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील सुमारे 4.5 लाखाचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना दिनांक 3 मे रोजी घडली आहे. राजगुरुनगर बसस्थानक येथे वाडा ते राजगुरुनगर जाणारे एसटी बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने महिलेच्या बॅगची चैन उघडून त्यामधील पाकिट, त्यातील एकूण 4,51,500 रुपये किमतीचे सोन्याचे मणी, मंगळसूत्र, रोख रक्कम आणि कागदपत्रे लंपास केली. याबाबत शारदा विष्णू निघोट, वर्ष 54, सध्या राहणार घाटकोपर, मुंबई, मूळ राहणार निघोटवाडी, तालुका आंबेगाव यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली आहे. दिनांक 3 मे रोजी सायंकाळच्या सुमारास चोरीची घटना घडली. राजगुरुनगर एसटी स्टँड येथून शारदा निघोट या वाडा ते राजगुरुनगर या एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेची चैन उघडून पर्समधील 4.5 लाखाचे 4.5 तोळ्याचे मणिमंगळसूत्र, 1,500 रुपये रोख, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एटीएम कार्ड चोरून नेले. तर पुढील तपास खेड पोलीस करत आहेत. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर खेड तालुक्यातील पराळे गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईहून लग्नासाठी आलेल्या 4-5 मित्रांपैकी एका 16 वर्षीय मुलाचा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यश जाधव असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. मुंबईहून काही मित्र खेड तालुक्यातील पराळे गावात लग्न समारंभासाठी आले होते. दरम्यान हे 4 ते 5 मित्र गावाजवळील धरणावर पोहण्यासाठी गेले. धक्कादायक बाब म्हणजे यातील एकाही मुलाला पोहता येत नव्हते. तरी देखील पाण्याचा अंदाज न आल्यानं यश जाधव यांनी धरणामध्ये उडी टाकली. पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने यश पाण्यामध्ये बुडू लागला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र यशचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. महाळुंगे MIDC पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. साबुर्डी, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे झोपेत असलेल्या मायलेकींच्या अंगावरील 3.5 लाख रुपयांचे सोन्याचे मणी, मंगळसूत्र व अन्य दागिने लंपास केले आहेत. सदरची घटना 23 एप्रिल 2026 रोजी रात्री 10 ते 24 एप्रिल 2026 रोजी 7च्या दरम्यान मौजे, साबुर्डी, तालुका खेड येथे घडली आहे. आशा संतोष शिंदे, वर्ष 41, राहणार टोकेवाडी, कडूस यांनी खेड पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. सदर चोरीबाबत त्यांनी एका दाम्पत्यावर संशय व्यक्त केला आहे. तर खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यात जमिनीच्या लेव्हलिंगचे काम थांबवण्यास सांगितल्यानं एका वृद्ध शेतकऱ्याला त्याच्याच भावाने आणि पुतण्यांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत 65 वर्षीय व्यक्तीने उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत कोंडू शिंदे, राहणार गडद, तालुका खेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सखाराम शिंदे, मंगेश शिंदे, आमिर शिंदे आणि JCB चालक विलास देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर उत्तर महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत. राजगुरुनगर येथून बेपत्ता असलेल्या निलेश आप्पासाहेब रसाळ, वर्ष 40, राहणार विघ्नहर कॉलनी, तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर यांचा शोध त्यांचे नातेवाईक घेत होते. शोध सुरू असताना भगतवस्ती, रेटवडी, तालुका खेड या गावाच्या हद्दीत चासकमान धरणाच्या कॅनोलमध्ये त्यांचा मृतदेह मिळून आला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. तर खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत देहू रोड परिसरात 29 एप्रिलला घडलेल्या भाजपा कार्यकर्ता रमेश रेड्डी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीची पोलिसांनी धिंड काढली होती. 29 एप्रिल रोजी गोळीबाराचा थरार झाला होता. या गोळीबारात भाजपा कार्यकर्ता रमेश रेड्डी यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी ज्या भागात गोळीबार करत रमेश रेड्डीची हत्या केली त्याच भागात पोलिसांनी धिंड काढली. रमेश रेड्डी यांच्यावर 4 हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्गुण हत्या केली होती. पोलिसांनी कडक बंदोबस्तात आरोपींना घटनास्थळ परिसरात आणून त्यांची धिंड काढली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पोलिसांनी या कारवाईद्वारे गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा प्रयत्न केला. खेड तालुक्यात प्रथमच 5 पिढ्या एकत्रित येत कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न. जुन्या आठवणींना दिला उजाळा. शनिवारी 2 मे रोजी आळंदी परिसरातील धानोर येथील कैलासवासी बाळू गेनू आडवळे परिवारातील 7 मुली व 3 मुले अशा 10 जणांच्या कुटुंबातील एकूण 120 सदस्यांचा भव्य कौटुंबिक स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी त्या परिवारातील सर्व सदस्य एकत्र आले होते. कार्यक्रमाची सुरुवात परिवारातील दिवंगत सदस्यांना स्मरण करून करण्यात आले. यावेळी परिवारातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी एकमेकांची विचारपूस केली. दुपारच्या भोजनानंतर गप्पा गोष्टी रंगल्या. जुन्या पिढीतील सदस्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. संदीप इंगळे, उदय आडवळे, मयूर रणपिसे व या परिवारातील इतर सर्वच भाऊ बहीण यांनी हा कौटुंबिक स्नेह मेळावा साजरा करून समाजाच्या समोर आदर्श निर्माण केलाय. औद्योगिक पट्ट्यातून जाणाऱ्या तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत MSIDC 4 पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 54 किलोमीटरच्या तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाचे काम अखेर जून महिन्यात सुरू होणार आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा BOT तत्वावर होणाऱ्या या प्रकल्पासाठी मोंटे कार्लो लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली असून 4,207 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्ष जागेवर अजून काहीही काम सुरू करण्यात आलेलं नाही. त्यातच अपघातांची अखंडित शृंखला या रस्त्यावर सुरूच असून अजून किती निष्पाप लोकांचे बळी जाण्याची शासन वाट पाहत आहे असा येथील जनतेचा सवाल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 54 किलोमीटरच्या तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाचे काम अखेर जून महिन्यात सुरू होणार असल्याचं प्रशासन सांगत आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा BOT तत्वावर होणाऱ्या या प्रकल्पासाठी मोंटे कार्लो लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली असून 4,207 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या MSIDC देखरेखीखाली हे काम पार पडणार आहे. या प्रकल्पाची निविदा 21 फेब्रुवारी रोजी स्वीकारण्यात आली आहे. हा महामार्ग मुंबई, पुणे, पुणे-नाशिक आणि पुणे-अहिल्यानगर या 3 महत्त्वाच्या मार्गांना जोडतो. दररोज 1.5 लाखाहून अधिक वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर सध्या खड्डे आणि अरुंद रस्त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढले. मागील काही वर्षात शेकडो जणांना प्राण गमवावे लागलेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली आहे. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात काही होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कारण मागील 25 वर्षे या रस्त्याचे काम घोषणांच्या पुढे सरकलेले नाही. दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच PMRDA यांनी चाकण परिसरातील समस्या सोडवण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. PMRDA यांच्याकडून चाकणमधील विकास कामांच्या नुसत्या घोष होत आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या परिसरात 4 मिसिंग लिंक तयार करण्याचे काम हाती घेतल्याचं सांगितलं होतं. या कामासाठी एकूण 261 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून या मार्गांमुळे चाकण तळेगाव चौक, तळेगाव आणि शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मात्र त्या दृष्टीने काहीही केलेले नाही. पुणे-नाशिक महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. चाकणमधील तळेगाव चौक, आंबेटान चौक, आळंदी फाटा चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकारने उन्नत मार्ग करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हा मार्ग होण्यासाठी काही वर्षांचा अवधी आहे. तोपर्यंत येथील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी PMRDAने 4 मिसिंग लिंक तयार करण्याची घोषणा केली होती. एका वर्षात मिसिंग लिंकचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असताना त्या दृष्टीने प्रशासनाचे काहीही ठोस प्रयत्न सुरू नसल्याचा येथील जनतेचा आरोप आहे. 3 वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून खून केल्याच्या प्रकरणातील संशयित अल्पवयीन मुलाच्या घरमालकावर पोलिसांनी 3 दिवसांनी सोमवारी दिनांक 4 रोजी गुन्हा दाखल केला आहे.
खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी मधील खालुंब्रे येथे शुक्रवारी रोजी ही घटना घडली होती. सर्जेराव बोत्रे वय वर्ष 60 राहणार खालुंब्रे याच्या विरोधात दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अर्जुन भास्कर कराड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खालुंब्रे या ठिकाणी 1 मे रोजी 3 वर्षीय चिमुरडा खेळत असताना एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याला खोलीत घेतले. अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून चिमुरड्याचा खून केला. त्यानंतर आरोपी 16 वर्षीय मुलगा पसार झाला. पोलिसांनी 2 मे रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून त्याला ताब्यात घेतले. आरोपी मुलाने भाडे कराराबाबत पोलिसांना माहिती न दिल्याची बाब समोर आली आहे. हा संशयित 16 वर्षीय मुलगा सर्जेराव बोत्रे याच्या खोलीमध्ये भाडेतत्वावर राहत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. तसेच बोत्रे यांनी आपल्या मालकीच्या 5 खोल्यांमध्ये 6 महिन्यांपासून भाडेकरी ठेवले असून भाडेकरार करून त्याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे बोत्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित 16 वर्षीय मुलगा 1 मे रोजी नशेत होता. त्यावेळी दुपारी त्याने 3 वर्षीय चिमुरड्याला खोलीत घेऊन अत्याचार केला. त्यावेळी चिमुरडा मोठ्याने रडू लागल्यानं संशयित 16 वर्षीय मुलाने चिमुरडा या प्रकरणाबाबत कोणालाही सांगू शकतो असे त्याला वाटले. त्यामुळे रडणाऱ्या चिमुरड्याचे तोंड दाबत गळ्यावर वार करून त्याचा खून केला असे 16 वर्षीय संशयित आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले असल्याचे समजते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.